महाराष्ट्रातील पहिल्या डॉल वर्ल्ड या 3 दिवसीय प्रदर्शनाचं नाशिकात आयोजन. आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. सोनल श्रीकांत भावसार यांच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले डॉल वर्ल्ड प्रदर्शनाचं नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरातील गुरुदक्षिणा सभागृहात पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं. नाशिक मध्य मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते फीत कापून महाराष्ट्रातील पहिल्यांदाच डॉल वर्ल्ड प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी नाशिकमधील खास करून महिला आणि मुलींना आकर्षित करणाऱ्या बाहुल्या उपलब्ध असून या ठिकाणी फायबर मटेरियल रेसिंग डॉल, बार्बी बॉल डॉल्स, मिनिएचर डॉल्स, चिनी मातीपासून बनवलेल्या मनमोहक रंगांनी सजलेल्या लाकडी डॉल्स, मेटल हँडमेड, सिलिकॉन कोरियन डॉल्स इत्यादी डॉल्सचे प्रकार उपलब्ध आहेत. नाशिककरांना आपल्या आवडणाऱ्या डॉल्स या खरेदी सुद्धा करता येणार आहेत. दिनांक 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी सकाळी 11 ते रात्री 9 या वेळात 200 रुपये प्रति व्यक्तीस प्रवेशिका घेऊन एकदा तरी डॉल वर्ल्ड एक्झिबिशनला भेट देऊन आनंद लुटा असं आवाहन प्रदर्शनाच्या आयोजिका सोनल श्रीकांत भावसार यांनी केलं. नमस्कार, माझं नाव सोनल श्रीकांत भावसार. हे महाराष्ट्रात आज आम्ही पहिल्यांदाच डॉल एक्झिबिशन करत आहोत आणि हे माझे मिस्टर श्रीकांत भावसार. असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, पण आमच्या ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे, उलट आहे. माझ्या सगळ्या यशाचा वाटा सगळा माझ्या मिस्टरांचा आहे, ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि हे सगळं उभारण्याकरता मला खूप छान त्यांनी सगळा सपोर्ट केला. नमस्कार, मी श्रीकांत भावसार. आज जे तुम्ही इथे येणार आहे, हे डॉल वर्ल्डमध्ये येणार आहे, तर तुमचं लाईफचं पूर्ण स्ट्रेस जे आहे ते घालवण्यासाठी आम्ही ही जागा तयार केलेली आहे. हे 3 दिवस आहे इथे आणि याची ओपनिंग आज सकाळी नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे ताईंनी केलेली आहे. आमदार आहेत ते, त्यांच्या हस्ते झालेलं उद्घाटन आहे. तुम्ही पण दिवसभर नक्की या आणि इथे वेगळे वेगळे प्रकारचे तुम्हाला डॉल बघायला भेटतील. इथे तुम्हाला सॉफ्ट टॉईज डॉल आहे, रेझिनचे डॉल आहे, मेटल डॉल आहे, हँडमेड आहे आणि अजून भरपूर प्रकारचे कोरियन डॉल्स आहे, पण भरपूर आहे व्हेरायटी. तुम्ही इथे या आणि एन्जॉय करा. हे 3 दिवस राहणार आहे, आज 18, 19 आणि 20 तारखेला. सकाळी 11 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला इथे येता येईल आणि इथे ऑन दी स्पॉट तुम्ही येऊ शकता. एंट्रीला पण नॉमिनल फीस ठेवलेली आहे, ते फक्त 200 रुपयाला आहे पर एंट्री. 5 वर्षाचे खालचे मुलांना तिकीट नाही आहे, 5 वर्षाच्या वरील मुलांना तिकीट राहणार आहे. तर तुम्ही या, नक्की या आणि एन्जॉय करा विथ फॅमिली. थँक्यू. थँक्यू. नमस्कार नाशिककर. आज एका मी वेगळ्याच विश्वामध्ये आलेली आहे. सोनालीताई भावसार ह्यांना 2 डॉल देवाने आशीर्वाद रूपाने दिले आणि त्यांच्या लहानपणापासून गेल्या 25 वर्षांपासून त्यांना जणू ह्या डॉलच्या कलेक्शनचा छंदच त्यांना लागला आणि डॉलचं कलेक्शन करत करत त्या डॉल देखील त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांभाळल्या. आणि मला असं वाटतं की माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी पहिल्यांदाच अशा एका एक्झिबिशनचं माझ्या हस्ते उद्घाटन केलं गेलं आणि माझ्या पाहण्यात देखील आलेलं आहे. आणि मी सोनालीताई भावसार यांचं मनापासून अभिनंदन करते की देवाने 2 मुली दिल्यानंतर ह्या डॉल म्हणून त्यांना वाढवणं आणि सांभाळत त्याच्याबरोबर असंख्य अशा डॉलचं प्रदर्शन जे आहे आज त्यांनी भरवलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. त्यांचं पुढचा जो विषय जो आपल्यासोबत घेऊन येणार आहे तो म्हणजे डॉलच्या म्युझियमचा. मला असं वाटतं की जगातलं पहिलं म्युझियम डॉलचं असेल की जे सोनालीताई भावसार ज्या आहेत त्या उभारणार आहे. मी सर्व नाशिककरांना विनंती करेल की गुरुदक्षिणा हॉलच्या 2ऱ्या मजल्यावरती 18, 19, 20
9 न्यूज महाराष्ट्रसाठी अनिल केदारे, नाशिक.